नमस्कार मंडळी, काल मी बनवली होती झणझणीत अशी चमचमीत अशी शेवग्याची रस्सा भाजी। जास्तही रस्सा नाही आणि खूप अशी पातळ आमटी नाही किंवा जास्तही घट्ट दाटसर आमटी नाही। ही चपातीसोबत भातासोबत खूप मस्त लागते। चला तर याची रेसिपी बघूयात। इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। अशी साल काढून याची साल मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढलेली आहे। नंतर एक कांदा घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो, थोडंसं खोबरं, कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा आणि लाल तिखट चवीपुरतं। आता गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवलं होतं अगोदरच। त्याच्यामध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या। म्हणजे आधी आपण त्या शेंगा वाफवून घेणार आहोत आणि मग नंतर त्याची भाजी बनवणार। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, शेंगा शिजण्यापुरतंच मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, वरतून भाजीत परत टाकायचं आहे म्हणून। नंतर हळद घालायची, मिक्स करून घ्यायचं सगळ्या पाण्यामध्ये आणि एक 10 मिनिटे शेंगा आपण शिजवून घेणार आहोत। तर इथं मी जाळी ठेवली, तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट फ्लेमवरती पण ठेवू शकता। इथं कांदा आणि खोबरं मी भाजून घेते। खोबरं लगेच भाजलं जातं, कांद्याला थोडासा टाईम लागतो। असं वाटण केलेलं भाजी खूप चविष्ट बनते, एकदा नक्की ट्राय करा। खोबरं भाजलेलं आहे ते मी चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलं। तर कांदा एक 2-3 मिनिटं अजून भाजून घेते। कांदा पण भाजलेला आहे, दोन्ही थंड करून घ्यायचं। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो आपण भाजलेला कांदा होता तो घालायचा, खोबऱ्याचा तुकडा, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि टोमॅटो हे सगळं घालून मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं। पाणी अजिबात घालायचं नाही। एक 4-5 मिनिटं वाटल्यानंतर चांगलं वाटलं जातं बारीक होईपर्यंत। पाणी घातलं तर मग ते सगळे शिंतोडे उडतात आणि मसाला पण लवकर परतला जात नाही। शेंगा आपल्या 10 मिनिटानंतर चांगल्या शिजलेल्या आहेत, तर काढून घेऊया। 80% शेंगा शिजवून घ्यायच्या आणि 20% आपण आपल्या भाजीमध्ये शिजवणार आहोत। तर त्याच कढईमध्ये 2 चमचे मी तेल घातलं। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घातली आणि जो आपण मसाला मिक्सरला वाटून घेतला होता तो घालायचा। मसाला चांगला परतून घ्यायचा तेलावरती। तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनल नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। मसाल्याने तेल सोडायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला मसाला चांगला तेलावरती परतलेला आहे, कुठेही कच्चेपणा राहिलेला नाही आहे। मसाला चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट घालायचं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे साधं आपलं लाल तिखट आहे, दुसरा कोणताही मसाला मिक्स नाही याच्यामध्ये। लाल तिखट चांगलं मिक्स करून घेतलं। मला थोडंसं लाल तिखट कमी वाटलं म्हणून मी वरतून परत एकदा लाल तिखट घातलं आणि परत मिक्स करून घेतलं। आता जे शेंगा शिजवलेलं पाणी होतं तेच घालून मसाला 2 मिनिटं परत तेलाच्या पाण्यामध्ये मी शिजवून घेते। वा किती छान मसाला दिसतोय बघा। नंतर आपल्या शेंगा घालायच्या आणि राहिलेलं सगळं पाणी पण ओतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाल्याचं कुठेही अशा गाठी राहणार नाहीत, एकाच ठिकाणी मसाला बसणार नाही। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि 10 मिनिटं उकळी काढायची। 10 मिनिटांनंतर अशी दिसते आपली भाजी। वरतून शेंगदाण्याचं दाण्याचं कूट घालायचं, ते पण मिक्स करून घ्यायचं। तयार झाली आपली शेवग्याची रस्सा भाजी। चवीला खूप मस्त लागते, भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, टिफिनला पण तुम्ही अशी देऊ शकता ग्रेव्हीवाली भाजी। वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची। तयार झाली आपली रस्सा भाजी। रेसिपी आवडल्यास कमेंट करा, चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।